हॅलो मंडळी, सुरुवात करूया एका नव्या प्लॅन बेस्ड रेसिपीची। आज आपण जास्वंदाच्या फुलापासून हेअर ऑइल कसं बनवायचं ते पाहणार आहोत। साधारण ते 2च घटकांनी बनणार आहे। तसंच तेल आपण सूर्यप्रकाशामध्ये बनवणार आहोत। तर प्रोसिजर जाणून घेऊया। तेल बनवण्यासाठी आपल्याला जास्वंदाची सुकलेली फुलं लागणार आहेत। तर ती सुकवण्याची पद्धत साधारण काय वापरते मी ती थोडक्यात पाहून घेऊया। तर हे 2 घटक आपल्याला लागतात, नारळाचं तेल आणि जास्वंदाची सुकवलेली फुलं। तर सुकलेली जी फुलं असतात ती अशी बारीक चुरवून घ्यायची। ती ड्राय झालेली असल्यामुळे चुरवली जातात व्यवस्थित। आपल्याला जास्वंदाची सुकलेली फुलं जी आहेत ती 1 बाउल साधारण लागणार आहेत आणि 100 ग्रॅम नारळाचं तेल लागणार आहे आणि एक काचेचा जार लागणार आहे। तर आपण सूर्यप्रकाशामध्ये हे तेल बनवणार असल्यामुळे आपण काचेचा जार वापरणं महत्त्वाचं आहे। तर हे जे आहे ते सर्व त्या जारमध्ये आपण भरून घ्यायचं आहे। तर आपण बाउल मधलं सगळं मिश्रण जारमध्ये भरून घेतलं आहे। साधारण तो हाफ जार भरून घेतलाय। तर आपण नारळाचं तेल ओतून घ्यायचं आहे। पूर्ण ते मिश्रण भिजेपर्यंत आपल्याला ते नारळाचं तेल ओतायचं आहे। साधारण 100 ग्रॅम तेल लागेल एका बाउलसाठी। तर पूर्ण जार जो आहे तो तेलाने असा छान भरून घ्यायचा आहे आणि जार बंद करून तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचा आहे साधारण 15 ते 20 दिवस। पूर्ण तो फुलांचा अर्क त्या तेलात उतरतो आणि खूप इफेक्टिव्ह असं तेल आपल्याला मिळतं। तर ह्या गोष्टी उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये करायच्या आहेत। तुम्हाला 15 ते 20 दिवसात ते तेल मिळेल। सर्व मिश्रण आणि तेल त्याच्यात भरून तो ग्लास तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये ठेवायचा आहे। जास्वंदाच्या फुलांपासून तेल जे बनवतोय आपण ते जास्त इफेक्टिव्ह बनवण्यासाठी बरणी सूर्यप्रकाशात ठेवायची आणि दर 2 ते 3 दिवसांनी चमच्यानी ते मिश्रण हलवून घ्यायचं व्यवस्थित, जेणेकरून ते छान मिक्स होईल तेलात आणि तेल जे आहे ते चांगलं बनतं, इफेक्टिव्ह बनतं। जार बॉटल पुन्हा बंद करायची आणि सूर्यप्रकाशात ठेवायची। तर साधारण 10 ते 15 दिवसांनी हे तेल बनतं। तर आपण ते गाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित ते गाळून घ्यायचं। पूर्ण ते तेल जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं। तर गाळून घेतलेलं जे आपलं तेल आहे ते जार बॉटलमध्ये स्टोर करायचं। जास्वंदापासून बनलेलं हे जे हेअर ऑइल आहे ते कसं आपल्या केसांसाठी फायदेशीर आहे तेही थोडक्यात जाणून घेऊया। तर जास्वंदामध्ये खूप साऱ्या नॅचरल प्रॉपर्टीज असतात जे आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहेत। तर त्यापासून बनलेलं जे हे तेल आहे ते उत्तम काम करतं केसांसाठी। तर बऱ्यापैकी केस गळणं थांबेल, डॅन्ड्रफ प्रॉब्लेम असेल तोही रिझॉल्व्ह होतो, केसांचा कोरडेपणा कमी होतो आणि केस वाढण्यास मदत करतं हे तेल। तर हे हर्बल ऑइल 2 घटकांपासूनच बनतं। बनवणंही सोपं आहे, नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूया अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लॅन बेस्ड रेसिपीसोबत। हॅपी गार्डनिंग।